उद्योजक, समाजाला दिशा देणारा आणि या दिशेच्या माध्यमातूनच समाजाची दशा ठरवणारा असा एक व्यक्ती, शेकडो रोजगार निर्माण करणारा आणि या रोजगारालाच एक मायेचा आधार देणारा, आर्थिक सक्षमता देणारा आणि त्यातूनच समाजाची गरज भागवणारा असा एक व्यक्ती म्हणजेच तुम्ही आम्ही, ज्यांना उद्योग व्यवसाय याविषयी तळमळ आहे. अशा उद्योग आणि व्यवसायाविषयी तळमळ असणाऱ्या, उद्योग करू इच्छिणाऱ्या प्रत्येकाला माझा मनापासून सलाम. मी विजय पवार, फाउंडर डायरेक्टर द सर्व्हिस कॅफे प्रॉपर्टी केअर सोल्युशन्स पुणे. तुमचं घर असू द्या, ऑफिस असू द्या किंवा घरातील किचन, बाथरूम, अहो एवढंच काय, तुमच्या खिडक्या असू देत किंवा तुमचा फॅन असू देत, ऑफिसमधलं कार्पेट असू देत किंवा सोफा असू देत किंवा तुमची डायनिंग चेअर असू देत, प्रत्येक गोष्टीच्या स्वच्छतेची काळजी घेणारं, हक्कानं तुम्हाला एक स्वच्छतेचा एक मापदंड लावून देणारं एक ब्रँडेड नाव म्हणजेच आम्ही, द सर्व्हिस कॅफे प्रॉपर्टी केअर सोल्युशन्स पुणे. मित्रांनो, एक असं म्हणतात, स्वच्छता असली की लक्ष्मी येते. त्यामुळेच या पुणे आणि पिंपरी चिंचवडकरांच्या स्वच्छतेची काळजी घेणारं आम्ही ठरलोय सगळ्यात असं विश्वसनीय नाव. माणूस म्हणून जगताना एक विचार करून बघा. माणूस म्हणून जगताना एक विचार करून बघा. अहो पुस्तकं सांगताय तसं जगून तर बघा. काय म्हणताय? माणूस म्हणून जगताना एक विचार करून बघा, पुस्तकं सांगताय तसं जगून तर बघा. 9 दृष्टिकोनाच्या पानातून स्वतःला वाचून बघा. 9 दृष्टिकोनाच्या पानातून स्वतःला वाचून बघा. अहो पुस्तकं सांगताय तसं जगून तर बघा. आपल्या सगळ्यांना घडायचं की बिघडवायचं, घडायचं की बिघडवायचं हे सांगणारा, दिशा दाखवणारा सर्वात प्रामाणिक मित्र म्हणजे आपली पुस्तकं. आपला मित्र, मैत्रीण, आई वडील, पालक कधीतरी चुकतील, पण मित्रांनो पुस्तकं कधीच चुकत नाहीत. त्यामुळेच पुस्तकं हे सर्वात प्रामाणिक मित्र असतात. आणि अशाच 50,000 पेक्षा जास्त प्रामाणिक मित्रांची भेट घ्यायला मी आलो आहे पुस्तकांचा लँडमार्क असणाऱ्या पुस्तक विश्वमध्ये, डहाणूकर कॉलनीत. डहाणूकर कॉलनीमध्ये एक्झॅक्ट लँडमार्क वरती स्वतःचं असं पुस्तकांचं लँडमार्क उभं राहिलेलं आहे आपल्या नवनाथ जगताप सरांमुळे. आणि याच लँडमार्कला भेट द्यायला तुम्ही देखील या. वाचा, ऐतिहासिक असतील, सांस्कृतिक असतील, सामाजिक असतील, औद्योगिक असतील किंवा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असेल किंवा बाल साहित्य असेल, प्रत्येक गोष्टीची, प्रत्येक विषयावरील 50,000 पेक्षा जास्त पुस्तके एकाच छताखाली तुम्हाला इथं मिळतील. तर मित्रांनो, आपण बोलतोय किंवा आपण भेटतोय जवळपास आज 4था एपिसोड आहे. आपली जी बाराखडी स्टार्टअपची ही युट्यूब सिरीज आहे, या युट्यूब सिरीज मधील आजचा हा 4था एपिसोड. तर आजपर्यंतच्या या एपिसोड मधून आपण शिकलो काय, या एपिसोडची सुरुवात का झाली किंवा तुम्ही आम्ही भेटतो का, या चळवळीची सुरुवात का झाली. हो, मी चळवळच म्हणतोय, कारण बाराखडी स्टार्टअपची ही युट्यूब सिरीज सुरू करण्यामागं आमचा हेतू हा एकच होता की संबंध देशाला, जिथं एकूण देशाचं जीडीपी उत्पन्न हे 30 ते 35% उत्पन्न आपल्या एकट्या महाराष्ट्राकडनं जातं. तुम्ही जर अभ्यास केला, तुम्ही जर रेकॉर्ड काढलं तर संबंध भारत देशाच्या एकूण जीडीपीच्या 30 ते 35% उत्पन्न आपलं महाराष्ट्र देशाला देतं. आणि या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रीयन व्यक्ती मालक असणाऱ्या किंवा व्यावसायिक असणाऱ्या कंपन्या किती किंवा यांचे व्यवसाय किती किंवा महाराष्ट्रीयन व्यक्तींचा व्यावसायिक टप्पा किती, त्यांची आकडेवारी किती. तर मित्रांनो, कदाचित आपल्याला वाईट वाटेल पण आकडेवारी खूप कमी आहे. आणि ही आकडेवारी वाढण्यासाठी, महाराष्ट्रीयन लोकांचा उद्योग व्यवसायामधील टक्का वाढवण्यासाठी बाराखडी स्टार्टअपची ही युट्यूब सिरीज आम्ही समर्पित करतोय. तर आपण आजच्या 4था एपिसोड, आजपर्यंतच्या मागच्या 3 एपिसोडमध्ये आपण स्टार्टअप म्हणजे काय, पारंपरिक व्यवसाय आणि स्टार्टअप मधला नेमका फरक कुठला, स्टार्टअप व्यवसाय उभारणी करता असणारे 4 पिलर्स कुठले, आयडिया इनिशियलायझेशन पासून ते पूर्ण आपल्या एक्झिक्युशन पर्यंत किंवा नफा कमवण्यापर्यंत जे टप्पे येतात, या सर्व टप्प्यांचा अभ्यास आपण केलेला आहे. किंवा व्यवसायाची निवड करताना कुठले निकष वापरले पाहिजेत, व्यवसायाची निवड करताना कुठल्या गुणधर्मावरती किंवा कोणत्या मुद्द्यांना विचारात घेऊन आपण व्यवसाय निवडला पाहिजे, या सर्व गोष्टीचा विचार जो आहे तो आपण आतापर्यंतच्या 3 एपिसोडमध्ये केलेला आहे. म्हणजे आपण जी ही युट्यूब सिरीज घेतोय ही टप्प्याटप्प्यानं तुम्हाला मार्गदर्शन करते. म्हणजे सुरुवात झाली आपली व्याख्येपासून, त्यानंतर उभा राहिले तुमचे पिलर्स, जे की तुम्हाला एक तुमचा व्यवसाय किंवा स्टार्टअप उभारणीसाठी जी तुमचा एक विचारधारा आहे ती निश्चित करतील. त्यानंतर आलं की व्यवसायाची निवड नेमकी कशी करायची. आणि आज आपण बोलणार आहोत एका खूप महत्वाच्या विषयावरती. म्हणजे आजचा विषय जो आहे, जो मागच्या 3 एपिसोडमध्ये आपण पाहिलं तर त्याचा परिपाक म्हणता येईल असा विषय आहे. आणि आजचा आपला विषय आहे व्यावसायिक मानसिकता. खरंच व्यावसायिक मानसिकता एवढी महत्वाची आहे? खरंच व्यावसायिक मानसिकतेचा आपल्या उद्योगाच्या यश आणि अपयशावरती परिणाम ठरतो?
तर मित्रांनो, निश्चितच तुम्हाला म्हणजे ऐकून आश्चर्य वाटेल की आपली व्यावसायिक मानसिकता हीच तुमच्या आणि माझ्या व्यवसायाला एका पुढच्या टप्प्यावरती घेऊन जाते. नेमकं ग्लास भरलेला आहे की रिकामा आहे, हा जो बघण्याचा दृष्टिकोन आहे, हा दृष्टिकोन आपल्याला आपली मानसिकता प्रोव्हाइड करते किंवा पुरवते. म्हणजेच तुमच्या उद्योग व्यवसायाकडे बघण्याचा जो एक दृष्टिकोन आहे किंवा जी दृष्टी आहे, ही दृष्टी तुम्हाला तुमची मानसिकता देते. बरं, आता मानसिकता नेमकी ठरवायची कशी किंवा मानसिकता नेमकी ओळखायची कशी, या मानसिकता ठरवताना नेमका अंदाज कुठल्या गोष्टींचा घ्यायचा, या सर्व बाबींचा आपण सखोल असा अभ्यास म्हणा किंवा चर्चा म्हणा आजच्या एपिसोडमध्ये करणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की आपण फिरतो, बघतो, पाहतो, बोलतो, अनुभवतो, ह्या सर्व गोष्टींचा कुठं ना कुठं आपल्या व्यक्तित्वावरती परिणाम पडतो आणि ह्याच गोष्टी आपल्या मेंदूमध्ये कुठेतरी साठतात. म्हणजे जे आपण म्हणतो बॅक ऑफ द माइंड. तर ह्या बॅक ऑफ द माइंड मध्ये आपलं एक आठवणीचं जाळं तयार होतं आणि ह्या आठवणी आपल्या दृष्टीपटलावरती किंवा आपल्या मेंदूच्या पटलावरती एक चित्र तयार करतात. आणि हे तयार झालेलं जे चित्र आहे, आठवणींच्या माध्यमातून तयार झालेलं चित्र आहे, तर आपला एक वैचारिक दृष्टिकोन जो आहे, जो एक विचार आहे, हा विचार तयार करतात. बरं, आता आपली आठवण झाली, विचार झाला आणि एक चित्र तयार झालं. तर हे चित्र काय करतं, आपलं मन आणि मेंदू ह्यांच्या पुढं एक भावनिक दृष्ट्या आपल्याला गुंतवत जातं. कारण जोपर्यंत एखाद्या गोष्टीसाठी भावना येत नाही, तुम्ही त्याच्याशी जोडले जात नाही. म्हणजेच आपलं व्यवसाय असू द्या किंवा वैयक्तिक आयुष्य असू दे, जिथं भावना नाही तिथं एक गुंतागुंत नाही किंवा आपली इन्व्हॉल्वमेंट नाही म्हणता येईल. बरोबर. तर आपलं ज्यावेळेस आपण भावनिकदृष्ट्या गुंतत जातो, भावनिकदृष्ट्या गुंतल्यामुळे होतं काय, जे कच्चं चित्र आहे, हे कच्चं चित्र आपल्या मन आणि मेंदूच्या पुढे एक पक्क्या चित्रात रूपांतरित होतं आणि हे पक्कं चित्र कृती करण्यासाठी आपल्या मन आणि मेंदूला सूचना देतं. म्हणजे एकंदरीतच मानसिकतेचा जर आपण विचार केला तर ह्या मानसिकतेमध्ये आपल्या आठवणी, आपली आपण जर विचार केला तर व्यावसायिक संकल्पना किंवा व्यावसायिक मानसिकता ह्या संकल्पनेविषयी जेव्हा विचार करतो, तर हा विचार करताना आपल्या आठवणी, आपले विचार ह्या दोन्हीच्या संयोगातून ज्या भावना तयार होतात किंवा जो एक भावनात्मक दृष्ट्या जो एक चित्र तयार होतं, कच्चं चित्र तयार होतं, हे कच्चं चित्र आपल्याला कृती करण्यासाठी भाग पाडतं. कसं, तर एक साधी गोष्ट बघा, आपल्या आठवणीमधनं एक काहीतरी आपल्याला विचार येतो आणि जो विचार येतो तो विचार तुम्हाला कंटिन्युअस तुमच्या डोक्यामध्ये किंवा आपल्या मेंदूमध्ये आपल्याला हिट करत असतो की नाही, हे केलंच पाहिजे, हे केलंच पाहिजे, हे केलंच पाहिजे. आणि ह्यामधून एक भावना तयार होते की हे केलंच पाहिजे. म्हणजे विचाराचं परिवर्तन भावनेमध्ये झालं आणि ज्यावेळेस भावनेमध्ये परिवर्तन झालं, ही भावना आपल्या मेंदूला एक नोटिफिकेशन म्हणजे सूचना देते. बरोबर. आणि ज्यावेळेस ही सूचना आपल्या मेंदूला मिळते, तर ती सूचना आल्यानंतर आपला मेंदू कृती करण्यासाठी पुढे जातो, मूव्ह ऑन होतो. मग ह्या व्यावसायिक मानसिकता किंवा फक्त मानसिकता ह्याचा जरी विचार केला तरी जो हा फ्लोचार्ट आहे, जो प्रोसेसचा फ्लोचार्ट आहे, हा आपल्या आठवणी, विचार, भावनिकदृष्ट्या गुंतागुंत किंवा भावनिकदृष्ट्या ऍक्शन आणि त्यानंतर येणारं नोटिफिकेशन किंवा सूचना आणि शेवटी कृती, हा असा एकंदरीत प्रवास आहे. आता जर एक व्यावसायिक म्हणून जगताना किंवा व्यावसायिक म्हणून विचार करताना आपण जर बघितलं तर तुम्हाला व्यावसायिक व्हावं असं का वाटलं, किंवा सगळ्यात आधी ज्यावेळेस आपण एखाद्या व्यावसायिकाकडे बघतो त्यावेळेस आपल्याला दिसतं काय, तर त्या व्यावसायिकाचा जो थाटमाट आहे, त्याचं राहणीमान आहे, त्याचं घर गाडी असेल, त्याचा बंगला असेल, त्याचं ऑफिस असेल किंवा एकंदरीत जे कल्चर आहे, वर्किंग कल्चर आहे, ते आपल्याला आकर्षित करतं. बरोबर. म्हणजेच हे या ज्या गोष्टी आपण कधीतरी बघितलेल्या असतात त्या आपल्या मेंदूमध्ये बॅक ऑफ द माइंड कुठेतरी स्टोअर झालेल्या असतात आणि ह्या स्टोअर झालेल्या किंवा साठलेल्या गोष्टी, ह्या आठवणी आपल्याला विचार करण्यासाठी भाग पाडतात. जेव्हा आपण विचार करतो की मला व्यावसायिक व्हायचंय, मी व्यवसाय करणार, तेव्हा एक आपला भावनात्मक असा बंध तयार होतो, एक भावना तयार होते, व्यवसायाची भावना तयार होते. मी व्यावसायिक होणार आहे, मला व्यवसाय करायचा, ही भावना जी आहे, ही भावना आपला जो आलेला विचार आहे, ह्या विचाराला एका निर्णयामध्ये किंवा एक जो आपण म्हणतो की दृढ निश्चय, त्या दृढ निश्चयामध्ये परिवर्तित करते. आणि ह्या भावनेच्या दृष्टिकोनातून ही भावना किंवा आपलं मन, आपला जो मेंदू आहे, ह्या मेंदूला सूचना देतं की हे काम केलंच पाहिजे. मेंदू, आफ्टर ऑल मेंदू हा आपल्या पूर्ण शरीराचा ड्रायव्हर आहे. बरोबर. मग ज्यावेळेस आपल्या मेंदूला सूचना मिळते की तुम्हाला हे केलंच पाहिजे, व्यावसायिक झालंच पाहिजे, व्यवसाय केलाच पाहिजे, तर मेंदू त्यावेळेला कृती करायला सुरुवात करतो. मेंदू काय करतो की जो काही रिसर्च आहे, व्यवसाय करण्यासाठी लागतं काय, ह्या सगळ्या गोष्टीची जुळवाजुळव करणं, ह्या सगळ्या गोष्टींना एकत्रित आणणं, ह्या सगळ्या गोष्टीसाठी काम करतो. तर आता जसं आपण बघितलं की ही मानसिकता, ही संकल्पना किंवा व्यावसायिक मानसिकता ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना फक्त पुस्तकापुरती मर्यादित नसून आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये देखील परिणामकारक ठरते.
आपल्या दैनंदिन आयुष्यामधलं जे काही यश अपयश आहे यासाठी सुद्धा ही मानसिकता परिणामकारक ठरते. तर ह्याचंच एक उदाहरण घ्यायचं झालं तर एक छोटीशी गोष्ट सांगता येईल आपल्याला. काय होतं की एक राजा असतो, त्या राजाच्या राज्यामध्ये सर्व काही व्यवस्थित आहे, राजा प्रजेची काळजी घेतो, राज्यकारभार व्यवस्थित चालू असतो. पण एक म्हणतात ना की चंद्रावर देखील डाग आहे, असाच एक छोटासा डाग त्या राजाच्या राज्यकारभारात असतो आणि तो डाग म्हणजे राजाची न्यायदानाची पद्धत. बरं, न्यायदानाची पद्धत ह्याच्यामध्ये वेगळं तो काय करतो तर प्रत्येक चुकीसाठी एकच शिक्षा. ठीक आहे, म्हणजे तुम्ही छोटी जरी चूक केली आणि मोठा गुन्हा जरी केला तर त्यासाठी एकच शिक्षा, आणि ही शिक्षा देखील भयंकर. शिक्षा कशी तर राजानं जवळपास एक 10 जंगली कुत्रे पाळलेले असतात आणि त्यांना एका पिंजऱ्यामध्ये कैद केलेलं असतं. मग जो व्यक्ती चूक करतो, जो व्यक्ती गुन्हा करतो, त्या व्यक्तीला त्या पिंजऱ्यात टाकलं जातं, त्या कुत्र्यांच्या समोर फक्त उभा केलं जातं. शेवटी होतं काय, जंगली कुत्रे आहेत म्हटल्यानंतर समोर भक्ष्य मिळालं ते कुत्रे फडशा पाडतात. एकदा होतं काय, त्या राज्याचा जो प्रधान आहे किंवा प्रधानमंत्री म्हणता येईल किंवा प्रधान सेवक, जो प्रधान आहे तो प्रधान राजानं दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करताना कुठंतरी चुकतो. अंमलबजावणी यथोचित मार्गदर्शनानुसार होत नाही आणि ही गोष्ट राजाला दरबारातील इतर मंडळीकडनं समजते. राजाच्या लेखी शेवटी चूक ती चूकच, आणि राजाच्या मनी आल्यानंतर करणार काय, शेवटी दरबार भरला. प्रधानाला दरबारात बोलवलं गेलं आणि न्यायदानासाठी उभा केलं. प्रधानजी तुम्ही चुकलात, तुम्ही आदेश पाळला नाही, अंमलबजावणी झाली नाही. आता प्रधानाला माहिती होती की राजा आपल्याला शिक्षा देणारच आहे. शेवटी जर शिक्षा दिली नसती तर प्रजेमध्ये पायंडा वेगळा पडला असता. त्यामुळे प्रधान देखील त्या शिक्षेसाठी स्वतःच्या मनाची तयारी करत होता. तेवढ्यात प्रधानाला काहीतरी सुचलं आणि प्रधानानं विचार केला, राजन तुम्ही मला शिक्षा देणार, मी शिक्षा मान्य करतो, फक्त माझी एकच इच्छा आहे, जी शिक्षा तुम्ही मला देताय ही शिक्षा आज न देता 15 दिवसानंतर देण्यात यावी. सगळे सपापले, राजदरबार भरलेला, राजा सपापला. पण शेवटी प्रधानानं आतापर्यंत राज्याची केलेली सेवा असेल किंवा प्रामाणिकपणे केलेलं काम असेल आणि एक शेवटची इच्छा म्हणून राजानं त्याची मागणी मान्य केली. प्रधानाला 15 दिवसाचा अवधी मिळाला आणि फक्त राजानं अट एक टाकली, ह्या 15 दिवसामध्ये प्रधान राज्य सोडून कुठेही जाणार नाही किंवा इतर राज्याच्या किंवा इतर कुठल्याही व्यक्तीच्या संपर्कात येणार नाही. त्याला बाकी मोकळीक आहे, तो फिरू शकतो, तो बोलू शकतो. प्रधानाला हेच हवं होतं. आणि झालं काय, 15 दिवस संपले. 15 दिवसानंतर परत राजदरबार भरला. राजानं प्रधानाला बोलवलं, प्रधानजी तुमचे 15 दिवस संपलेत, आज शिक्षेचा दिवस. प्रधानजी तयार. प्रधानजींना त्या कुत्र्यांच्या पिंजऱ्यात सोडण्यात आलं. जंगली कुत्रे हापापलेले, 15 दिवसापासून भक्ष्य नाही. शेवटी काय, प्रधानजी गेले. होणार काय, राजदरबारातल्या प्रत्येकाच्या हृदयाचा ठोका वाढलेला होता. राजा देखील अचंबित नजरेनं बघत होता. अहो आश्चर्यम, प्रधानजी पिंजऱ्यात गेले पण एकही कुत्रा प्रधानजीच्या अंगावर गेला नाही, ना चावला ना भुंकला. हे नेमकं झालं काय? प्रधान गेले आणि तिथं कुत्रा चावला नाही किंवा त्यांच्यावरती हल्ला झाला नाही. राजा आश्चर्यचकित, प्रजा आश्चर्यचकित, राजदरबार चकित झाला. शेवटी राजानं प्रधानजींना आवाज दिला आणि विचारलं, प्रधानजी नेमकं झालं काय? प्रधानजी म्हणतात, राजन जर तुम्ही मला अभय दिलं तर मी पिंजऱ्याच्या बाहेर येऊन तुमच्याशी बोलतो. राजांनी प्रधानाला बाहेर बोलावलं. प्रधानजींनी सांगितलं, राजन मी तुमच्याकडनं शिक्षेच्या दिवशी 15 दिवसाचा वेळ मागून घेतला आणि ह्या 15 दिवसामध्ये मी ह्या कुत्र्यांच्या मानसिकतेचा अभ्यास केला. ह्या कुत्र्यांना ह्या पिंजऱ्यामध्ये येऊन दररोज खायला घालणं असेल, त्यांना दररोज सकाळी आंघोळ घालणं असेल, ह्या कुत्र्यांसोबत वेळ घालवणं असेल, आणि याच्यामुळे असं झालं की ह्या कुत्र्यांमध्ये आणि माझ्यामध्ये कुठेतरी एक बंध तयार झाले. आणि ह्या बंधाचा परिपाक असा झाला की मी पिंजऱ्यात गेलो, कुत्रे मला न चावता उलट माझ्या पुढे मागे शेपटी हलवायला लागले. आणि एक जसं आपण म्हणतो की हृदयानं हृदयाला कनेक्शन किंवा जी वेव्हलेंथ आहे ती वेव्हलेंथ मॅच झालेली आहे. तर मित्रांनो, ह्या गोष्टीचं तात्पर्य काय घेता येईल? एक उद्योजक म्हणून आपण ह्या गोष्टीकडे बघतो कसं, तर तुमचा ग्लास अर्धा भरलेला आहे का अर्धा रिकामा आहे हे तुमच्या दृष्टिकोनावर ठरतं आणि तुमचा दृष्टिकोन ही तुमची मानसिकता तयार करते. म्हणजेच विचार करायचा झाला तर ज्यावेळेस आपण आपल्या कुठल्याही व्यवसायातलं यश अपयश असेल, व्यवसायातलं प्रत्येक पाऊल असेल, तर ह्या प्रत्येक गोष्टीला ठरवणारी ही तुमची मानसिकता आहे. आपलं दैनंदिन आयुष्य किंवा व्यवसाय, या सगळ्या गोष्टी ह्या एकाच मापदंडात मोजल्या जातात. जसं राजानं प्रधानाला शिक्षा दिली, पण प्रधानाच्या मानसिकतेनं प्रधानानं विचार केला शिक्षा मला होणारच आहे. प्रधानानं बदल स्वीकारला आणि तो बदल स्वतःपुरता मर्यादित न ठेवता जे जंगली कुत्रे होते त्यांच्यावरती त्याचा पर्याय निवडला. जंगली कुत्र्यांना बदलायचा पर्याय निवडला आणि शेवटी झालं काय, तर प्रधानजी सुखरूप. आणि शेवटी जाता जाता राजदरबाराचा शेवट असा झाला की राजांनी प्रधानाला यथोचित सन्मान देऊन त्यांचं जे ज्ञान आहे या ज्ञानाचा फायदा राज्याच्या हितासाठी केला म्हणून, किंवा एक जे आपण म्हणतो धडा मिळाला
न्यायदानासाठी एक नवीन मापदंड तयार झाला. त्यासाठी म्हणजे जोपर्यंत त्यांचं तह हयात प्रधानकी त्यांच्या घराला दिलेली आहे. मित्रांनो, असंच होतं की ज्यावेळेस आपण आपली मानसिकतेवरती काम करतो, मानसिकता म्हणजे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो, त्यावेळेस नक्कीच आपल्याला रिझल्ट जे आहे ते आपल्याला पाहिजे असं मिळतं. पुढचा विचार करायचा झाला मित्रांनो, तर एक व्यावसायिक म्हणून जगताना होतं काय की आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये खूप साऱ्या अडचणी येतात, खूप साऱ्या संकट येतात किंवा आपल्याला पाऊल उचलायचं असतं. पण ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठा विषय येतो, नेमकं करायचं कसं, नेमकं मी काय केलं तर काय होईल. भीती असते, मी जर हा निर्णय घेतला तर यशस्वी होईल, अयशस्वी होईल. पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न काय, व्यवसाय करायची निवडच आपण का करतो. तुमच्या डोक्यामध्ये किंवा माझ्या डोक्यामध्ये किंवा जनरली प्रत्येकाच्या डोक्यामध्ये व्यावसायिकता का आली. आता आजकालचं जर उदाहरण बघितलं, जे आजकालची तरुण पिढी म्हणा किंवा हे म्हणा, अपवादात्मक परिस्थिती आहे त्याच्यामध्ये, असं नाही की नाही म्हणून. पण ज्यावेळेस आपण बघतो एखादा विद्यार्थी किंवा एखादा स्पर्धा परीक्षार्थी ज्यांना जवळपास त्याच्या आयुष्यातली 4 ते 5 मौल्यवान वर्ष एमपीएससी यूपीएससी करताना घालवली किंवा कॉलेज लाईफ करताना कुठंच काही नाही झालं म्हणून व्यावसायिकता निवडणं, हा सुद्धा आकडा कमी नाही मित्रांनो. जर आता बघायचं झालं तर एका स्वयंसेवी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार सध्याचे जे नवीन रेजिस्टर्ड झालेले जे व्यावसायिक आहेत किंवा व्यवसाय आहेत, त्याच्यामध्ये स्पर्धा परीक्षेचा बॅकग्राऊंड असणारे जवळपास 45% व्यावसायिक आहेत. म्हणजे स्पर्धा परीक्षा दिली पण तिथं काही निवड झाली नाही आणि परत कुठंच काही नाही झालं म्हणून व्यवसाय निवडणं, ही मानसिकता योग्य नाही मित्रांनो, किंवा हा विचार योग्य नाही. आता जर आपण दुसरं बघायचं झालं, काय होतं की जागतिक लेवलवरती किंवा जागतिक पटलावरती ज्यावेळेस आपण व्यावसायिक मानसिकतेचा विचार करतो, तर प्रत्येक देशामध्ये व्यावसायिकतेकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. आणि आपल्या देशामध्ये आज बघायचं झालं तर एखादा तरुण व्यावसायिक आहे, तर आजच्या ग्रामीण महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा शहरी भागात देखील त्या व्यावसायिकाला कोणीही आपली मुलगी द्यायला धजावत नाही. का तर मुलगा व्यवसाय करतो. तिथंच तो मुलगा जर सरकारी विभागात शिपाई असेल किंवा प्रायव्हेट डिपार्टमेंटमध्ये काहीतरी नोकरी करत असेल तर हसत हसत तयार होतील. पण जर व्यावसायिक आहे म्हटलं की ते तयार होत नाही. असं का, तर ही जी मानसिकता आहे ही मानसिकताच बदलायची आहे, किंवा हा जो दृष्टिकोन तयार झालाय समाजाचा किंवा आपला देखील, तर हा मानसिकतेचा परिपाक आहे मित्रांनो. आज कित्येक व्यावसायिक असे आहेत की त्यांना त्यांच्या कुटुंबाचा पाठिंबा नाही. मग ह्या गोष्टी नेमकं घडतात कसं, आपण चुकतो कुठं, तर ह्याच गोष्टीचा परिपाक म्हणून डॉक्टर कॅरल डिकविक हे जागतिक मानसशास्त्रज्ञ आहेत, ज्यांनी व्यावसायिक मानसशास्त्रज्ञ यावरती यांनी पीएचडी झालेली आहे. म्हणजे व्यावसायिक मानसशास्त्राचा एखादा व्यक्ती डॉक्टरेट मिळवतो फक्त व्यावसायिक मानसशास्त्र या विषयामध्ये, खूप मोठी गोष्ट आहे. तर त्यांच्या मतानुसार मानसिकता किंवा व्यावसायिक मानसिकता ही डेव्हलप होण्यासाठी त्या व्यक्तीचा जो सहवास आहे, म्हणजे सहवासातील आपले आई वडील असतील, आपले मित्रपरिवार असेल, हे देखील तेवढेच कारणीभूत ठरतात. म्हणजे आज तुम्ही कुठला तरी व्यावसायिक बघितला आणि निर्णय घेतला की नाही मला व्यवसाय करायचा आहे, तर तुमच्या कुटुंबाचा पाठिंबा कितपत आहे किंवा त्या कुटुंबाला तयार करणं ही त्या व्यावसायिकाची जबाबदारी ठरवते. त्यामध्ये तुम्ही त्याला फायदे तोटे सांगू शकता, तुम्ही एखादा स्वतःचा आधार तयार करू शकता, जेणेकरून तुमच्या कुटुंबामध्ये एक जरी व्यक्ती तुम्हाला आधार द्यायला असेल तर पूर्ण कुटुंबाला तुमच्या बाजूने वळवण्यासाठी फायदेशीर ठरतं. पण आता नेमकं होतं काय, व्यवसाय करताना आपण नेमकं मानसिकता कुठली असते व्यवसायाची, नाही व्यवसायात भरपूर पैसे आहेत, भरमसाठ पैसा आहे त्यामुळे मला व्यवसाय करायचा, हे ठरवलं कशावरनं. कशावरनं काय, अंबानी नाही का, आज त्यांचे किती कोटींचा बंगला आहे, त्यांचे किती उद्योग आहेत. अरे बाळा, पण त्या अंबानी होण्यासाठी कित्येक वर्ष कित्येक रात्री झगडल्या गेल्या आहेत. ही काय आहे, हा जो प्लॅटफॉर्म आहे, ही जी विचारधारा आहे, ही विचारधारा मानसिकतेतून आलेली आहे. आज अंबानींचा मुलगा कुठं सरकारी नोकरीला जाणार नाही, किंवा एखादा सरकारी नोकरदाराचा मुलगा अंबानी होण्यासाठी प्रयत्न करत असेल तर त्याचं कुटुंब कितपत पाठिंबा देतं. व कुटुंबाचं पण राहू देत, ज्यावेळेस एखादा व्यावसायिक तरुण जर आपण विचारलं, आता खूप साऱ्या अशा बिझनेस मीटिंगमध्ये किंवा नेटवर्किंगचे जे प्लॅटफॉर्म आहेत तिथे नवउद्योजकांची भेट होते. सर व्यवसाय करायचा आहे, काहीतरी करायचंय. ज्यावेळेस त्यांना विचारलं जातं किंवा मी विचारतो त्यांना, का व्यवसाय करायचा आहे तुम्हाला, सर का म्हणजे बाकी काय करणार, नोकरीमध्ये काय राहिलंय, नोकरीमध्ये पैसा कमी मिळतो. म्हणजे व्यवसायात पैसा मिळतो नाही असं नाही, पण मित्रांनो तो पैसा येण्यासाठी, ती फेज येण्यासाठी आपल्याला वाट बघावी लागते. व्यावसायिकतेच्या मानसिकतेमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, फक्त पैसा एवढं टार्गेट न ठेवता संयम देखील तुमच्याकडे असला पाहिजे. पैसा कमावण्यासाठी वेळ लागतो, संयम लागतो. होतं काय की आजकालची तरुण पिढी जर बघितली आपण,
तर मी व्यवसाय निवडला, मी व्यवसायात उतरलो किंवा व्यवसायात उभा राहिलो, पडलो असं म्हणणार नाही. व्यवसायात पडलो म्हणजे तुम्ही स्वतःहून तुमची मानसिकता पडण्याची तयार करता. व्यवसायात उतरलो, व्यवसायात उभा राहिलो. तर हा व्यवसाय उभा करताना आपण आपल्यामध्ये संयमाचा खूप अभाव आहे मित्रांनो. प्रत्येकाला वाटतं की मला यश एका रात्रीत मिळालं पाहिजे, मी आता व्यवसाय उभा केलाय तर मला यश लगेच पाहिजे. पण तुम्ही कुठेही गेलात, अहो साधी गोष्ट आहे, लहान मूल जन्मल्यानंतर त्याला बोलायला देखील काही वेळ द्यावा लागतो. म्हणजे प्रत्येक गोष्टीला वेळ हा लागतोच. झटकीपट असं काहीच होणार नाही. वेळ ज्यावेळेस तुम्ही देता, स्वतःच्या तयारीला वेळ देता, व्यवसायाच्या उभारणीला वेळ देता. व्यवसाय म्हणजे देखील लहान मुलासारखाच आहे. व्यवसाय लहान मूल जसं जन्मल्यानंतर काही कालावधीनंतर 1, 1.5, 2 वर्षानंतर बोलायला लागतो, व्यवसाय पण तसंच आहे. तुम्ही व्यवसायात उभा राहता, व्यवसायात उतरता, त्यावेळेला व्यवसाय बोलतो म्हणजे पैसा देतो. तर ह्याच्यासाठी वेळ हा दिलाच पाहिजे, संयम ठेवला पाहिजे. कधी कधी व्यवसायात अडचणी येतील, तुमची जी वाटचाल आहे वाटचाल थांबेल, कुठेतरी वाटेल तुम्हाला सगळं काही थांबले, मी आता व्यवसाय बंद करतो. पण ज्या ह्या विचारसरणीला, ह्या गोष्टीला जर तुम्ही संयमानं तोंड दिलं, संयमानं म्हणजे काय, आलेल्या अडचणींना मी सॉल्व्ह कसं करू शकतो, त्यातनं माझा मार्ग काय मिळतील, मला त्यातनं बाहेर पडण्याचा दरवाजा कुठला आहे हे शोधलात तर नक्कीच तो प्रश्न सुटेल. ना की व्यवसायातनं बाहेर पडायचा दरवाजा शोधा. बरोबर. आणि एक जर आपण विचार केला, माझ्या अभ्यासानुसार किंवा जेवढं व्यावसायिकांना मी भेटतो किंवा माझा स्वतःचा एक व्यावसायिक जो प्रवास आहे, याच्यामध्ये कुठल्याही व्यवसायाला स्थिर स्थावर होण्यासाठी किंवा उभा राहण्यासाठी हा कमीत कमी 1000 दिवसांचा कालावधी लागतो. 1000 दिवस म्हणजे जवळपास 3 वर्ष, 3-3.5 वर्ष. ज्यावेळेस आपण आपल्या व्यवसायाला 1000 दिवस देतो किंवा 3 वर्ष देतो, त्यावेळेस तुमचा व्यवसाय तुम्हाला नक्कीच रिटर्न मध्ये प्रॉफिट देतो. होतं काय की पहिल्या वर्षामध्ये तुमच्या व्यवसायाला एक उभा राहण्यासाठी पायामध्ये बळ येतं. म्हणजे जर आपण त्याला फिडिंग करतो, त्या फिडिंग मध्ये तुम्ही जी धावपळ करता, व्यवसायाला खडं करण्यासाठी तुम्ही खडं होता, तर त्या याच्यामध्ये तुमचा व्यवसाय बाळसं धरू लागतो. पहिल्या वर्षी व्यवसाय बाळसं धरू लागतो, दुसऱ्या वर्षी व्यवसाय बाळसं धरत धरत स्वतःची ओळख तयार करायला लागतो. म्हणजे जे ओपन मार्केट आहे, ह्या ओपन मार्केटमध्ये तुमच्या व्यवसायाला तुमच्या व्यवसायाच्या नावानं ओळखलं जातं. त्याच्यासाठी दुसरं वर्ष. आणि तिसऱ्या वर्षामध्ये जी ओळख तयार झाली, ह्या ओळखीचं रूपांतर सेल्सच्या माध्यमातून, बिझनेसच्या माध्यमातून पैशाच्या स्वरूपात तुमच्यापर्यंत येतं. म्हणजे जर आपण व्यवसायाला 3 वर्षाचा वेळ दिला तर नक्कीच तुमचा व्यवसाय तुम्हाला प्रॉफिटमध्ये येऊन दाखवतो. हा 3 वर्ष संयमाचा कालावधी आहे मित्रांनो. त्याच्यामध्ये डॉक्टर कॅरोल यांच्या म्हणण्यानुसार की जर आपण हा 1000 दिवसांचा कालावधी नाही दिला तर होतं काय, पहिल्या वर्षी तुमच्याकडं येणारा जो पैसा आहे, मी फक्त पैसा म्हणतोय, प्रॉफिट नाही, नेट प्रॉफिट आणि येणारे इन्कम ह्याच्यामध्ये फरक आहे मित्रांनो. जर पहिल्याच वर्षी तुम्ही येणारा पैसा स्वतःच्या सुख सुविधासाठी, चैनीसाठी खर्च केला, तर दुसऱ्या वर्षी व्यवसायात लागणारा जो भांडवल आहे ते कुठून उभा करणार. त्यामुळं पहिला 1000 दिवसाचा कालावधी हा केवळ व्यवसायाचाच असावा. आता जर बघितलं व्यावसायिकांना किंवा व्यावसायिक मानसिकतेवरती आपण विचार केला, सगळ्यात मोठा प्रश्न जर असेल म्हणजे आपण कॉलेज लाईफ मध्ये किंवा जे आपलं शैक्षणिक आयुष्य संपतं, एका करिअरच्या अशा टप्प्यावरती उभा असतो की नेमकं करायचं काय, नोकरी करू, व्यवसाय करू, हा झाला कॉलेजचा एक टप्पा. दुसरा एक टप्पा असतो की काही वर्ष नोकरी केल्यानंतर एक आपण फ्रस्ट्रेट होतो. फ्रस्ट्रेट म्हणजे काय की थकतो, दररोजचं आपलं तेच शेड्यूल आहे, काहीतरी बदल पाहिजे. मग हा बदल करण्यासाठी आपण व्यवसायात उतरायचा विचार करतो. पण हे करण्याच्या आधी नोकरीतून उद्योजकतेकडे वळताना आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. सर्वात साधी गोष्ट आहे, ज्यावेळेस तुम्ही नोकरीतून उद्योजकतेकडे वळताय तर नोकरी सोडण्याच्या 1 वर्ष आधी तुमची तयारी असायला हवी, जेणेकरून तुम्ही त्या व्यवसायाची जी संकल्पना आहे, त्या व्यवसायाच्या संकल्पनेची पूर्वतयारी असेल, त्या व्यवसायाची वाटचाल असेल, भविष्य असेल, या सगळ्या गोष्टीबाबत तुम्ही अभ्यास करू शकता. ज्यावेळेस तुमचा अभ्यास परिपूर्ण होईल, तुमची व्यावसायिक संकल्पना मार्केटमध्ये उतरायला तयार असेल आणि तुम्हाला आता वाटतं की मी जॉब सोडला पाहिजे, तर त्यावेळेला पुढच्या 6 महिन्याचे जे तुमचे एक्सपेन्सेस आहेत, जे तुमचे खर्च आहेत, ज्या तुमच्या जबाबदाऱ्या आहेत, त्याचं भांडवल तुमच्याकडे वेगळं असायला हवं. म्हणजे कधी घराचं भाडं असू शकतं, घराच्या दैनंदिन गरजा असू शकतात, किराणा असू शकतो, कुठलीही गोष्ट. तर ह्या गरजा भागवण्यासाठी पुढच्या 6 महिन्याचा खर्च तुमच्याकडे तयार असायला हवा. आणि होतं काय मित्रांनो की नोकरीतून उद्योजकतेकडे जाताना नोकरीमध्ये आपल्याला सवय असते, महिन्याच्या शेवटी किंवा महिन्याच्या सुरुवातीलाच आपल्याला ठराविक रकमेचा फिक्स असा इन्कम मिळतो, पगार मिळतो. आपल्याला ह्या पगाराची सवय झालेली असते. हा पगार म्हणजे आपला कम्फर्ट झोन आहे. आपल्या ज्या गरजा आहेत त्या गरजा भागवण्यासाठीचा जो कम्फर्ट झोन आहे तो म्हणजे पगार.
आणि जर आपण उद्योजकतेत वळलो तर असं उद्योजकतेमध्ये असं फिक्स काहीच नाही, फिक्स इन्कम नाही, फिक्स तारीख नाही. ह्यामध्ये होतं काय, आपण घाबरतो उद्योजकतेला नाही तर ज्या जबाबदाऱ्या त्या जबाबदाऱ्या पूर्ण होतील की नाही, कुटुंबाची गरज भागेल की नाही, कुटुंब माझं कुठं उघड्यावरती पडेल की काय, ह्या ज्या भीती आहेत ह्या भीतीमुळे कुठेतरी आपण स्टक झालेलो आहे, अडकलेलो आहे. तर ही भीती दूर करण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे, तर जो एक ठराविक कालावधी आहे तो कालावधी पार पाडण्यापुरतं तुमचं जे आर्थिक नियोजन आहे हे असायला हवं. यामधून होतं काय, तुमच्या गरजा बघता तुम्ही ह्या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये तुमच्या व्यवसायातून फुल नाही फुलाची पाकळी म्हणून काही ना काहीतरी सुरुवात करू शकता. कधीतरी असं होईल 6 महिन्याचा कालावधी 1 वर्षापुरता लागू असेल, कधीतरी होतो. कुठलाही व्यवसाय एका रात्रीत तर मोठा होणार नाही, वेळ हा लागणारच आहे. आणि हा वेळ तुमच्या नियोजनावरती, तुमच्या व्यावसायिक स्ट्रॅटेजीवरती डिपेंड आहे. तुम्ही कशी स्ट्रॅटेजी ठरवता, तुम्ही वाटचाल कशी ठरवता आणि अंमलबजावणी कशी करता. म्हणजेच व्यावसायिक मानसिकतेचा विचार करताना आर्थिक नियोजन हा देखील खूप महत्वाचा भाग आहे. ज्यावेळेस आपण आर्थिक नियोजनाचा विचार करतो किंवा नोकरी आणि व्यवसायाचा विचार करतो, कधी कधी काय होतं की नोकरीमध्ये आपल्याला सवय असते कुणासाठी, इतरांसाठी काम करायची. आपण काम करतो, पैसा कमावतो, आणि ज्यावेळेस स्वतःच्या व्यवसायात येतो त्यावेळेस आपण शेट माणूस होतो. बरोबर, म्हणजे मी शेट आहे, मी व्यवसायाचा मालक आहे. तर आपण ती फिलिंग, तो जो अनुभव आहे, ती हवा आपल्या कानात जाते आणि ह्याचा परिपाक व्यवसायाच्या अयशस्वीतेमध्ये होतो. एसी कॅबिन लावता, फॅन लावता, मस्त तुम्ही चेअरवरती बसून तुम्ही वर्कआउट करता, नाही होणार मित्रांनो. व्यवसाय करायचा आहे तर जिथं कमी तिथं मी, ही भावना तुमच्यामध्ये कायमच असली पाहिजे. जेणेकरून काय होईल की जो हा शेट माणसाचा जो रुबाब आहे, ही जी भावना आहे, ही तुमच्या मनाला कधी स्पर्श नाही करणार. आणि ज्यावेळेस व्यवसायामध्ये येता, व्यवसायाला सुरुवात होते, सगळ्या गोष्टी आपण असं समजू की एक 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 टप्पा पार पाडत तुम्ही व्यवसायामध्ये उतरला. पण व्यवसाय करत असताना आर्थिक व्यवहारांची पारदर्शकता, म्हणजे जसं मागाशी आपण बोललो की पहिल्याच वर्षी जर व्यवसायातनं आलेला पूर्ण पैसा आपण स्वतःच्या सुखसुविधावरती किंवा चैनीवरती खर्च केला तर आर्थिक पारदर्शकता राहील का, आर्थिक नियोजन राहील का, तर नक्कीच नाही. व्यवसाय करताना आर्थिक पारदर्शकता देखील तेवढीच महत्वाची आहे. जेणेकरून काय होईल, तुमचा खर्च, तुमचं उत्पन्न, तुमचं याचा जो ताळेबंद आहे तो ताळेबंद तुमच्या समोर मांडला जाईल. आणि होतं काय की जर हा ताळेबंद मानला गेला नाही तर आपण मानसिकरित्या दडपणाखाली येतो. कारण खर्च जास्त दिसतो, म्हणजे थोडक्यात बघायला झालं तर आमदनी 98 आणि खर्चा रुपया अशी परिस्थिती येते. आणि ज्यावेळेस अशी परिस्थिती येते तर आपल्यावरती कर्ज वाढतं. कर्ज वाढलं, मानसिकरित्या दडपणाखाली येतो. मित्रांनो, एक आपला जो भारत सरकारचा, सेंट्रल गव्हर्नमेंटचा HRD डिपार्टमेंट जे आहे, या डिपार्टमेंटचा एक अहवाल आलेला आहे ज्यामध्ये सांगितलं गेलं की 2020-21 या काळात 30,000 पेक्षा जास्त व्यावसायिकांनी आत्महत्या केलेल्या आहेत आर्थिक दडपणामुळे. आपण मान्य करू की कोरोना होता, कोविड होतं, पण इथं जर ह्याच व्यावसायिकांचं कुठंतरी आर्थिक नियोजन असतं. माझा देखील व्यवसाय बंद होता, पूर्ण कोरोनाच्या काळामध्ये 1 रुपयाचं इन्कम नव्हतं. पण मी असं म्हणत नाही की कुठंतरी माझं नियोजन हे परफेक्टच आहे, पण प्रत्येक व्यावसायिकानं जर आर्थिक नियोजन केलं आणि त्याची अंमलबजावणी व्यवस्थित केली तर असे येणारे प्रत्येक संकटाला आपण तोंड देऊ शकतो. आता याच बाबतीत जर विचार करायचं झालं, अहो आपण महाराष्ट्रात राहतो. महाराष्ट्र म्हणजे शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी. अहो ज्या भूमीनं अख्ख्या भारताला नव्हे अख्ख्या जगाला स्वातंत्र्याचा, एक कर्तृत्वाचा आणि पराक्रमाचा एक धगधगता असा अंगार दिला, आदर्श घालून दिला, अशी आपली महाराष्ट्र भूमी. छत्रपती शिवरायांच्या आणि मावळ्यांच्या कर्तृत्वामुळे स्वराज्य निर्माण झालं. पण एक वेळ अशी आली, पुरंदरचा तह झाला. आणि पुरंदर तहानंतर स्वराज्याची जी परिस्थिती होती, ही परिस्थिती आर्थिकरित्या पण डबघाईला आली. महाराजांकडे किल्ले कमी राहिले, प्रदेश कमी राहिला. तुम्हाला मित्रांनो अभ्यास केला असेल, वाचला असेल, ऐकला असेल, पुरंदरचा तह झाला. महाराज आग्र्याच्या भेटीला गेले, आग्र्याच्या भेटीहून परत आले, निसटून आले, चकवा देऊन आले. पुढच्या अवघ्या 1.5 महिन्यामध्ये स्वराज्याची वाढ ही तिप्पट झाली होती. जे आपण बाउन्स बॅक म्हणतो, बाउन्स बॅक म्हणजे कुठलाही आपल्याला लांब उडी घ्यायची असेल तर 1 पाऊल मागे येईल. मग तिथं मानसिकरित्या खचायचंच का? सिर सलामत तो पगडी 50. व्यावसायिक आहात, संकट येणार, अडचणी येणार, हे आधी डोक्यात ठेवलंच पाहिजे मित्रांनो. जर तुम्हाला वाटत असेल की व्यवसाय करताना फक्त आणि फक्त पैसा आहे, अडचणी नाहीत, असं कधीही समजू नका. तुम्ही डोक्यामध्ये हे ठेवलंच पाहिजे, व्यवसाय करताना अडचणी येणार आहेत, त्या अडचणी तुम्हाला फेस करायच्या आहेत आणि ह्या अडचणींना तोंड देऊनच पाय रोवून उभा राहायचं आहे. महाराजांचं एवढं मोठं उदाहरण असताना आपण खचायचं का? ज्यावेळेस कधी कुठल्या व्यावसायिकाला असं वाटेल मी खचलोय, मी थकलोय, त्यावेळेला फक्त शिवचरित्र आठवा.
मी म्हणतो शिवचरित्रामध्ये जे आहे, जगात अशी कुठली अडचण नाही ज्याचं उत्तर शिवचरित्रात नाही. कुठलीही अडचण घ्या शिवचरित्रात तुम्हाला त्याचं उत्तर सापडेल. कौटुंबिक अडचण असेल, मानसिक अडचण असेल, कर्तृत्वाच्या बाबतीत असेल, तुमचं करिअर असेल. स्वराज्यमध्ये तरी काय होतं, सुरुवात स्टार्टअप झाली, जनतेसाठी केलेलं स्टार्टअप, सोशल एंटरप्रेन्योरशिप. स्वराज्य म्हणजे सोशल एंटरप्रेन्योरशिपचं एकदम सर्वात चांगलं असं उदाहरण. मग आपण खचायचं का? तर उद्योजक म्हणून जगताना मानसिक सक्षमता, मानसिक आरोग्याची सक्षमता ही आपण सांभाळलीच पाहिजे. आणि जसं मानसिक आरोग्याचा विचार आपण करतो त्याच पद्धतीनं आपलं शारीरिक आरोग्य देखील जपलं पाहिजे. व्यसनामुळे आपलं शरीर खंगतं मित्रांनो, आणि ह्याचा परिणाम असा होतो की आपली जर शारीरिक परिस्थिती नीट नसेल, शारीरिक आरोग्य नीट नसेल, तर त्याचा मानसिक आरोग्यावरती परिणाम होतो. आणि ह्याचा परिपाक असा होतो की व्यावसायिक मानसिकरित्या खचतो आणि त्याचं पर्यावसन हे 30,000 व्यावसायिकांच्या आत्महत्येमध्ये झालेलं दिसतं. आर्थिक संकट निश्चितच आहेत, कोविड निश्चितच होता, पण फेस करता आला असतं. आज आपले कित्येक भावंडांनी आत्महत्या केल्या. का झालंय असं? तर ही जी व्यावसायिक मानसिकता आहे, या व्यावसायिक मानसिकतेला आपण सक्षमरित्या आपल्यामध्ये अवलंबून आपण फॉलो करताना एकच लक्षात ठेवू की लात मारील तिथं पाणी काढण्याची आपली तयारी आहे. त्यामुळे मग भ्यायचं कशाला, घाबरायचं कशाला? पुढचा विचार जर केला तर मित्रांनो, व्यवसाय करताना होतं काय नेमकं की लोक निंदा करतात. अरे काय करतो? आता माझं उदाहरण द्यायचं झालं, माझा क्लिनिंगचा व्यवसाय आहे. आजही माझ्या गावाकडे असतील, माझ्या नात्यामधले असतील, बोलतात की काय तू लोकांची संडास साफ करतो. भलेही माझ्याकडे टीम आहे, माझ्याकडे लोक काम करतात, आम्ही चांगलं काम करतो, प्रोफेशनल काम करतो, पण जो बघण्याचा दृष्टिकोन आहे, जी मानसिकता ही संकुचित आहे. तर ज्यावेळेस आपण व्यावसायिक म्हणून जगताना लोकनिंदेकडे दुर्लक्ष करणं हे कधी फायदेशीर ठरतं. हा, पण एक लक्षात ठेवा, लोकनिंदेकडे दुर्लक्ष करा, पण निश्चितच लोकमताचा आदर करा. लोक तुमच्याबद्दल काय बोलतात, त्याच्याकडे वाईट बोलत असतील तर त्याच्यामध्ये सुधारण्याची संधी शोधा. खरंच चुकतंय का, खरंच आपण पडताळणी करा. त्या बोलणार समोरचा व्यक्ती जो आपल्याला बोलतोय त्या वाक्याची पडताळणी करा. मला सुधारण्यासाठी काय संधी आहे हे बघा. आता प्रत्येक वेळेला होतं काय मित्रांनो की व्यवसाय करताना सगळ्यात महत्वाचा प्रश्न येतो, किंवा व्यावसायिक मानसिकतेचा विचार करताना खूप वेळा ऐकलं, खूप व्यावसायिकांनी मला सांगितलं की सर, व्यवसाय करताना पार्टनरशिप करावी का? कारण पार्टनरशिप मध्ये आम्ही असं ऐकलेलं आहे की व्यवस्थित चालत नाही, धोके होतात, भांडणं होतात, वाद होतात आणि व्यवसाय डबघाईला येतो. मित्रांनो, मी म्हणतो की पार्टनरशिप नक्की करावी. फक्त त्याच्यामध्ये कंडिशन एक आहे, त्याच्यामध्ये एक आपण त्याचं गमक, यशाचं पार्टनरशिप व्यवसायाचं गमक एक आहे, प्रत्येक गोष्टीची जबाबदारी वाटणी झाली पाहिजे. काम कुठलं करायचं, तुमच्या पार्टनरची जबाबदारी कुठली, तुमची जबाबदारी कुठली, ते कुठल्या गोष्टीसाठी रिस्पॉन्सिबल आहेत, तुम्ही कुठल्या गोष्टीसाठी रिस्पॉन्सिबल आहेत. आणि ज्यावेळी तुम्ही व्यावसायिक म्हणून उभा राहता तर व्यवसायाशी निगडीत प्रत्येक गोष्टीसाठी प्रत्येक जण रिस्पॉन्सिबल असतो, जो की व्यवसायात पार्टनर आहे. पार्टनरशिप नक्की करावी. 2 हातापेक्षा 4 हातांनी केलेलं काम नक्कीच जास्त मोठं ठरतं. मग पार्टनरशिपला घाबरायचं कशाला? प्रत्येक गोष्ट तुम्ही कागदावरती लिहा, त्यांना समोरच्या पार्टनरला त्यांची जबाबदारी सांगा, तुम्ही तुमची जबाबदारी घ्या आणि अंमलबजावणी व्यवस्थित करा. ट्रान्सपरन्सी ठेवा व्यवहारामध्ये. कधीच पार्टनरशिप तुटणार नाही, व्यवसाय डबघाईला येणार नाही. आज जगामध्ये नाव कमावले कितीतरी असे व्यवसाय आहेत जे की पार्टनरशिप मध्ये चालतात आणि ते अजूनही चालू आहेत आणि पुढचे शतकं चालू राहतील. का? तर त्यांची प्रत्येक गोष्टीमध्ये पारदर्शकता आहे. आणि सगळ्यात महत्वाचं होतं काय, व्यावसायिक म्हणून जगताना, व्यावसायिक मानसिकतेचा विचार करताना आपण सगळ्यात महत्वाचा मुद्दा कुठला, कमी कुठं पडतो आपण, तर नकार पचवता येत नाही. मित्रांनो, आपलं दैनंदिन आयुष्य असू द्या किंवा व्यावसायिक आयुष्य असू द्या, तर ह्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी आपल्याला नकार पचवता आलं पाहिजे. नकार म्हणजे काय, तर एखाद्या ठिकाणी तुम्ही व्यवसाय करताय, तिथं तुमच्याकडे ग्राहक येत नाही, तर नकार हे मत आहे, नकार हे ओपिनियन आहे आणि नकाराचं रूपांतर संधीत करण्यासाठी तुम्ही बदल केला पाहिजे. आणि हा बदल तुमच्या व्यवसायाला एका निश्चितच पुढच्या टप्प्यावरती घेऊन जातो. त्यामुळं नकार पचवायला शिका. तो व्यवसायाच्या बाबतीत कुठल्याही स्वरूपात असेल, कधी इन्व्हेस्टरचा प्रॉब्लेम येईल, कधी जागेचा प्रॉब्लेम येईल, कधी कस्टमर येणार नाही. तर जिथं तुम्हाला वाटतं की नकार जास्तीत जास्त येत आहेत तिथं स्वतः पडताळणी करा, विचार करा काय करता येईल. आणि हा विचार करताना सगळ्यात महत्वाचं, नकाराला संधीत रूपांतर करताना बदल स्वीकारला पाहिजे. बरोबर. तर पुढच्या गोष्टीचा आता होतं काय मित्रांनो की ज्यावेळेस आपण व्यावसायिक किंवा व्यावसायिकता म्हणतो, तर ह्या व्यावसायिकतेमध्ये प्रवेश करू इच्छिणारे लोक आहेत कोण? 4 कॅटेगरी येतात, त्याच्यामध्ये 4 सेक्टर येतात. यामध्ये पहिला जो कॅटेगरी आहे, पहिलं जे सेक्टर आहे ते आहे नोकरदार वर्ग. नोकरदार वर्गाचं होतं काय की
जॉब केलेला असतो, कोणीतरी कमांडिंगला असतं, कधी कधी ते पटत नाही, वाद होतात, कुठेतरी फ्रस्ट्रेशन येतं की मला आता काहीतरी केलं पाहिजे, या किती वर्ष मी नोकरी करायची. हा आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक किंवा भारतातल्या प्रत्येक व्यक्तीचा हा एक मूलभूत प्रश्न म्हणता येईल. किती वर्ष नोकरी करायची, स्वतःच काहीतरी केलं पाहिजे. मित्रांनो, लक्षात घ्या, व्यवसायात उतरणारा प्रत्येक नोकरदार हा व्यवसायाच्या आधी पैसे कमावण्यासाठी इतरांसाठी काम करत असतो, बरोबर. तर ह्यातली दुसरी कॅटेगरी जी आहे ती आहे सेल्फ एम्प्लॉईड, म्हणजे स्वयंरोजगार करणारे. स्वयंरोजगार करणारे हे व्यावसायिकच आहेत, पण ह्यांचं होतं काय की हे लोक जेवढं काम करतील, स्वयंरोजगार करणारे लोक जेवढं काम करतील तेवढाच पैसा त्यांच्याकडे येणार आहे, आणि जेवढा यांना पैसा कमवायचा आहे त्यांना एवढं पळावं लागेल. म्हणजे स्वतः पळलं तरच पैसा येणार आहे. हा झाला म्हणजे स्वयंरोजगार. ठीक आहे. पुढचा टप्पा येतो बिझनेस ओनर, मालकी, बिझनेसची मालकी, व्यवसायाची मालकी. ह्याच्यामध्ये होतं काय, हे जे लोक आहेत, ही जी कॅटेगरी आहे, ही कॅटेगरी इतर लोकांना आपल्यासाठी काम करायला लावून पैसे कमवते. आणि त्यांचा जो वेळ आहे, आता काय झालं स्वयंरोजगारामध्ये किंवा सेल्फ एम्प्लॉई मध्ये स्वतः तुम्ही पळलात तर तुमच्याकडे वेळच नाही इतर गोष्टी शिकायला किंवा करायला. पण जो बिझनेस ओनर आहे, जो स्वतः इतरांना कामाला लावतोय स्वतः पैसे कमवण्यासाठी, तर त्याच्याकडे वेळ आहे. तर हा वेळ तो कुठे इन्व्हेस्ट करू शकतो, नवीन गोष्टी शिकण्यासाठी, बिझनेस डेव्हलपमेंट करण्यासाठी. हा जो वेळ आहे किंवा हा जो प्लस पॉइंट आहे, हा बिझनेस ओनरकडे आहे. चौथी कॅटेगरी जी आहे ती येते इन्व्हेस्टरची. इन्व्हेस्टर हे देखील बिझनेस ओनरच असतात, फक्त यांच्यामध्ये फरक असा असतो, इन्व्हेस्टर लोक हे लोकांना कामाला न लावता पैसा कमवण्यासाठी पैशांना कामाला लावतात. आणि याचा फायदा असा होतो, हे लोक ऑलरेडी मार्केटमधलं नॉलेज घेऊन बसलेले असतात, शिकून बसलेले असतात, मार्केटचे लूपहोल्स यांना माहिती असतात. तर ह्या 4 कॅटेगरीमधनं नोकरदार वर्गापासून इन्व्हेस्टर पर्यंत पोहोचण्यासाठी काय काय करावं लागेल, त्यासाठी आपली मानसिकता ही आपल्याला मार्गदर्शक ठरते मित्रांनो. तर जाता जाता एकच सांगेन मित्रांनो, एक व्यावसायिक मानसिकतेचा विचार करताना व्यावसायिक मानसिकता ही तुमच्या व्यवसायाला यश आणि अपयश ह्याच्यासाठी तारक मारक बाधक चालक ठरते. चालक मालक तारक मारक ठरते. तर ह्या दृष्टीने व्यावसायिक मानसिकतेकडे जेव्हा आपण डोळसपणे बघतो, व्यावसायिक मानसिकता हीच तुमच्या व्यवसायाला यश आणि अपयशासाठी कारणीभूत ठरते. जाता जाता तुमचा उद्योग मित्र म्हणून तुम्हाला एकच सांगेन, संस्कृतमध्ये खूप चांगला श्लोक आहे, चित्ते प्रसन्ने भुवनम प्रसन्नम, चित्ते विषन्ने भुवनम विषन्नम, अतोभिलाषो यदि से सुखे स्यात्, चित्त प्रसादे भुवनम यतस्व. याचा अर्थ काय होतो, तुमचं चित्त, तुमचं मन, तुमचा मेंदू ज्यावेळेस प्रसन्न असतो, सगळं जग तुम्हाला प्रसन्न भासतं. ज्यावेळेस तुमचं चित्त किंवा मन ज्यावेळेस नाराज असते, त्यावेळेस तुम्हाला सगळंच नाराज किंवा नकारात्मक भासतं. थोडक्यात तुमची मानसिकता ज्यावेळेस प्रसन्न असते, ऊर्जात्मक अवस्थेत असते, त्यावेळेस जग ऊर्जात्मक अवस्थेत असतं. आणि ज्यावेळेस तुम्ही नाराज असता, नकारात्मक परिस्थिती असते, त्यावेळेस तुमची मानसिकता नकारात्मक अवस्थेत असते. जर यशस्वी व्हायचं असेल, सदा हसरं राहायचं असेल, तर तुमची मानसिकता सदैव हसरी आणि सकारात्मक ठेवली पाहिजे. तर मित्रांनो, आपण बाराखडी स्टार्टअपची या युट्यूब सिरीजमध्ये जे काही शिकतोय, यामध्ये खूप साऱ्या लोकांचे मेल्स येत आहेत. ते मेलमध्ये सांगतायत, तुमचा फीडबॅक ऐकून खूप आनंद वाटतो आम्हाला की ही जी उद्योगाची चळवळ आहे, ही जी स्टार्टअपची चळवळ आहे, ही जी सोशल एंटरप्रेन्योरशिपची चळवळ आहे, कोणासाठी तरी फायदेशीर ठरते. आणि पुस्तक विश्व आणि उद्योग मित्र यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही जो हा उपक्रम चालवतो आहे, ह्या उपक्रमामधनं तुम्हाला फायदा होतोय. असे खूप साऱ्या लोकांचे, ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांचे सुद्धा किंवा जे नवउद्योजक आहेत त्यांचे मेल्स येत आहेत. तर नक्कीच तुम्ही इथून पुढच्या व्हिडिओसाठी सुद्धा या चॅनलला सबस्क्राईब करा, हे व्हिडिओ बघत राहा, याच्या आधीचे व्हिडिओ बघा आणि इतरांनाही त्यांच्या युट्यूबची लिंक शेअर करा. तोपर्यंत मी रजा घेतो. विजय पवार, धन्यवाद.